राम राम राम। अखिल गुण निधान सच्चिदानंद घन करुणावरुणालय भक्तवत्सल भगवान श्री पांडुरंगाच्या चरणावर मनपूर्वक साष्टांग अभिवादन। आद्याचार्यांपासून अस्मदाचार्यांपर्यंत सकल संत वृंदांना साष्टांग अभिवादन करो। परमात्म्याच्या परमकृपेमुळे भाग्य उदयाला आलेले काही जीव पांडुरंगाच्या आश्रयामध्ये पुरुषोत्तम मासात पुरुषोत्तम महिन्यात जे हजर आहेत त्यापैकी विशेष भाग्यवान नामसिद्ध भूमीमध्ये नाम घेण्याकरता उपस्थित असणारे सर्व नामधारकांबद्दल सद्भाव प्रकट करू। रोग्याला त्रास द्यावा अशी डॉक्टरची इच्छा नसते, पण रोग जर कधी कधी तशा पद्धतीत वाढला तर तसंही करावं लागतं। मी डायबिटीसचा रोगी आहे, तुमच्यातही काही डायबिटीस असतात। डॉक्टर लोक तपासतात, पहिल्या सकाळची जी साखर तपासतात ना त्याला फास्टिंग म्हणतात, जेवण झाल्यावर असते त्याला पोस्टपेन म्हणतात। फास्टिंग जर वाढली तर इन्शुलिन वाढवावं लागतं। तर काल थोडं इन्शुलिन वाढवल्यामुळं फास्टिंग पुन्हा लेव्हलला आली। तेव्हा सहेतुकता नसते। स्वभावतः संत शास्त्र आणि देव हे कठोर नाहीत, फार मऊ आहेत। लक्षात घ्या, मऊ मेणा होऊन आम्ही विष्णुदास, कठीण वज्रास भेदू ऐसे दोन्ही बाजू असतात। सुहृदं सर्वभूतानां ज्ञात्वा मां शांतिमृच्छति सर्वभूतहिते रताः। त्यांचा मूळ स्वभाव अत्यंत कोमल असतो, कठोर नसतो। हितैषी हेतून कठोरता धारण करावी लागते असं आहे। शास्त्रही कठोरता धारण करतं, ईशवचनातही कठोरता आहे, संत वचनातही कठोरता येते। कठोरता हे अंगसुद्धा कृपेचं अंग आहे असं पेलवणारा वर्गसुद्धा कमी आहे। त्यानं ती कठोरतासुद्धा सहन होत नाही। कठोरतेचा सदुपयोग करणारे फार थोडा वर्ग आहे, कठोरतेचा सुद्धा उपयोग करता आला पाहिजे। अनुग्रह शक्तीसारखाच निग्रह शक्ती ही भगवंताची कृपा आहे, हे आम्ही भागवतात सांगत असतो। डॉक्टरचं ऑपरेशन सुद्धा रोगाचा रोग बरा होण्याकरता असतं। हेतू एकच असतो की सुधार व्हावा। संतांनी दोन्ही पद्धतीनं, अगदी सुरुवातीला तर नातं नसताना, अधिकार नसताना सकळांचे पाया माझे दंडवत, वास्तविक कुठं संतांची लेवल आणि कुठं आपली लेवल, पण करुणेनं गोड बोलून ते दंडवत करायला सुद्धा तयार असतात। आणि कधी कधी मग शिव्या द्यायला तयार असतात। माऊलीसुद्धा गावंढे, मूर्ख, अगदी कोमल संत असून सुद्धा म्हटले, येन केन प्रकारेण सतत इच्छा असते आहे त्यापेक्षा जीवाने कल्याणाच्या दिशेनं चालावं।
पण ही माया जीवाला कल्याणाच्या दिशेनं चालूच देत नाही. कल्याणाचा भ्रम, भोगातच कल्याण आहे असा भ्रम करून देते ही माया. योगाच्या ऐवजी भोगात कल्याण आहे आणि त्यामुळं भोग सुटत नाही असं आहे. रोग वाढले याचं कारण भोग वाढला. कलियुगात पूर्वीच्या 100 वर्षापूर्वी जेवढे निरोगी लोक होते तेवढे आत्ता नाहीत आणि याचं कारण भोग वाढला. नुसता भोग नाही वाढला, भोगाकरता पाप वाढलं असं आहे. त्याचा हा परिणाम आहे. तुका म्हणे पापे येते रोगाची या रूपे. नुसता भोग वाढणं वेगळं आणि पापयुक्त भोग वाढणं वेगळं. आज आपला नुसता भोग नाही वाढला, भोगाकरता पाप वाढला असा प्रकार आहे. लक्षात घ्या. आणि म्हणून महाराज नेहमी संकेत करायचे, डोंगरे महाराज, की पुण्य करणं सोपं आहे, पाप सोडणं अवघड आहे. जीवनात आत्मनिरीक्षण करून जर काही करायचं असेल तर पाप सोडा. डोंगरे महाराजांच्या फोटोवर एकच वाक्य लिहिलेलं होतं आत्मनिरीक्षणाचं, पापने तजो ने हरीने भजो. बस त्यांच्या गुजराती फोटोच्या खाली एवढं एकच महावाक्य लिहिल्यासारखं लिहिलेलं आहे, पापने तजो ने हरीने भजो. बस पापाचा त्याग करा आणि पहिल्यांदी मग हरीने भजो. जसं देह शुद्ध करूनही भजनी भजावे तसं पापाचा त्याग करून भजन करणं. पुण्यानं आपण आता भजन करतोय पण पहिला मुद्दा आपला अजून आचरलेला नाही. पापने तजो आणि मग हरीने भजो. सतत विचार करा आपलं पाप कुठं होतं आहे, पाप टाकलं गेलं पाहिजे. पाप सुटल्याचं लक्षण आहे. भरत जसं भगवंताला म्हणाले, प्रयागराजाला म्हणाले, अर्थ न धर्म न काम रुची. अर्थरुची कमी झाली पाहिजे, कामरुची कमी झाली पाहिजे. पुढं पुढं तर भगवंताशी दृढ संबंध झाल्यावर निर्वाण इच्छा सुद्धा संपली पाहिजे. गतीन चहू निर्वाण. एक राम घनश्याम हित चातक तुलसीदास. अर्थ आणि कामरूपानं फार मोठं पापाचं सगळं भेंडोळ्याचं सूत्र आपल्या प्रार्थनेतल्या या दोह्यातल्या 2 मुद्द्यावर आहे, अर्थ आणि काम. बस तीर्थाचा त्याग होतो, कुठेतरी अर्थ भाग असतो, कुठेतरी काम भाग असतो. काम शब्दाचा अर्थ एकच नाही, प्रधानतेनं तो आहेच. स्त्री संबंध. काम म्हणजे कामना, वासना. या वासना आपल्याला क्षेत्रात टिकू देत नाही, संताजवळ टिकू देत नाही, शास्त्र वचनावर टिकू देत नाही. विभिन्न प्रकारच्या वासना, हे सगळं कामाचं स्वरूप आहे. भौतिकबद्दलच्या कल्पना अर्थाने पुरा होतात. अशा प्रकारचं डोक्यामध्ये फिट बसल्यामुळं कुठल्याही प्रकारानं आपल्याला अर्थ पाहिजे, अर्थ पाहिजे, अर्थ पाहिजे. आवश्यक असलेल्या अर्थाचा सदुपयोग करणं वेगळं आणि अर्थ लोभ रूपात परिणित होऊन आपल्यामध्ये जो घुसलेला आहे. जुन्या लोकांचं म्हणणं आहे, लोभ हा पापाचा बाप आहे. हा लोभ आपला कमी होत नाही, काम कमी होत नाही. पाप गेलं कधी समजावं. साधकाच्या जीवनात ही रुचीच राहता कामा नये. अर्थ न धर्म न काम रुची. गतीनं चाहू निर्वाण. मोठ्या मोठ्या लोकांनी या परीक्षेत पार्वती म्हणले, जन्म कोटि लगी रगड़ हमारी, वरऊ शंभु न तरहूँ कुमारी.
असं ध्येय तयार व्हावं लागतं. भरतलाल म्हणले की मला राम काय समजायचं ते समजू द्या, पण माझ्या अंतःकरणातून रामचरणाचं प्रेम जाता कामा नये. आपलं अंतःकरण फार 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 अलीकडं पडतं आणि ती सगळी अंतःकरणाच्या मूळ कारण आहे पापवासना, भोगवासना. कधी कधी हा जमा खर्च कळत नाही. पूर्व पाप हरि उच्चार आणि अनंत पाप राशी जातील या शिक्षण मात्र हे बरोबर, पण जितकी पापराशी घालवतो आपण त्याच्यापेक्षा जास्त पापाच्या राशी आपण एका बाजूला करत असतो. हा जमा खर्च जुळत नाही. जितकं नळ सोडलाय तितकंच खालून लिकेज चालू आहे. तर पहिलं लिकेज थांबवा. पापने तजो, फार मोठा परमार्थ आहे हा पापाचा त्याग करणं. आपल्यातला कचरा काढण्यामधला हा महत्त्वाचा कचरा आहे पाप वासना. म्हणून देवाला प्रार्थना करून तुकोबराय म्हणले, पापाची वासना नको डाऊ डोळा, त्याहून आंधळा बरीच मी. निंदेचे श्रवण नको माझे कानी, त्याहून बधीर बराच मी. तेव्हा थोडं आत्मनिरीक्षण करायचं, आपल्यामध्ये किती पापाच्या वासना आहे. एक एक मिनिटाला पापाच्या वासना, आत त्या नॉनस्टॉप असणाऱ्या मनाचा प्रवाहात चालू असतात. तेव्हा विचार करा, पापने तजो हरीने भजो. खरा कचरा हा आहे पापने तजो, हा कचरा काढणे. पापाचा त्याग करा. स्वार्था करता, भोगा करता, लोकेशडे करता किती पाप चालू आहेत. दुसऱ्याची चर्चा करण्यापेक्षा आपल्या जीवनाकडं आत शोधून पहा. आम्ही दुसऱ्याच्या पापाची चर्चा करतो. काय इलेक्शन झालं, इलेक्शनच्या निमित्तानं काय काय चालतं, किती पैसे खर्च होतात, किती दारू पाजली जाते, किती पैसा करप्शन, हे नुसते दुसरी चर्चा करून आपण काय करतो? आपल्या स्वतः करता पैसा कमवताना कितीतरी अनिती करतो. आणि ही अनिती नारदाला हाच संकेत केला. नारदानी वाल्या कोळ्याला की लोक तुझा पैसा भोगायला येतील, त्या पापाकरता केलेलं तुझं पाप तुला एकट्याला भोगावं लागेल. भोगायला सगळे तयार आहेत, पैसा उपयोग करायला, आयता कमवलेला पैसा उपयोग करायला सगळे तयार आहेत, पण त्याचं जे पाप जमा झालंय ते एकट्या तुझ्या नावावर आहे आणि तुला एकट्याला भोगावं लागेल. भ्रम होता वाल्याला, नाही असं होणार, मी त्यांच्याकरता केले ते सुद्धा माझ्याकरता पाप भोगतील. पण विचारल्यानंतर उत्तर एकही समाधानकारक मिळालं नाही. एकही नातेवाईक तयार झाला नाही पाप हिस्सा घ्यायला. पुण्य हिस्सा शास्त्रानं पत्नीला पण दिलेला आहे. पतीचं पुण्य अर्ध पत्नीला मिळतं, पण पतीचं पाप पत्नीला मिळत नाही. पाप ज्याचं त्याला भोगावं लागतं. पुरुषापेक्षाही संपत्ती करता पाप करणारा पुरुष वर्ग जास्त स्त्रियांपेक्षा, आणि जास्त सावधान पुरुषांनी व्हायचंय पहिल्यांदा. आपण हे सगळं कोणाकरता करतो, का करतो, हे आपल्याला भोगावं लागणार आहे. अप्रत्यक्ष आपण फार पाप करतो,
पैसा कमवताना पाप करतो, पैसा भोगताना पाप करतो. शास्त्र सोडून पैसा कमवणं हे पाप आहे. जोडोनिया धन उत्तम व्यवहार आहे, उदास विचारे वेच करी. गृहस्थ धर्माचं सर्वात महत्त्वाचं कार्य सांगितलंय, उत्तम व्यवहाराने पैसा मिळवा. एकदम श्रीमंत होता येणार नाही, एकदम काही मिळणार नाही, पण जे मिळेल ते शांती देईल. पण उत्तम व्यवहार गेला, सज्जन लोक सुद्धा फसवत राहतात. रुपयाला रुपया कसा मिळेल? शास्त्र सांगतं रुपयाला जास्तीत जास्त 20 पैसे मिळवा, असं शास्त्र सांगतं. तसं तर 17-18 पैसे सांगतं, पण मी 20 सांगितले. 1/6 नफा कमवावा, तो शास्त्र शुद्ध आहे. पण आम्ही किती टक्के नफा घेतो विचार करा. चांगला मालामध्ये खराब माल चांगला म्हणून कसं टाकता येईल शेतकरी पाहत राहतात. अगदी क्षणाक्षणाला दुधात भेसळ, धान्यात भेसळ, सगळ्यात भेसळ आहे. तुम्ही तुमच्या पुरतं विचार करा. तुमच्या प्रारब्धानं तुम्हाला ज्या पद्धतीनं धन करायचं आहे त्यावेळेला नीतीनं कमवा. शेवटी मुद्दा आहे, पाप हा मोठा कचरा आहे. आपल्या आजच्या याच्यातलं चिंतन हे आहे. मी सांगितलं रोज झाडायचं काम आहे, वेगवेगळे कचऱ्याचे स्वरूप आहेत. त्यामध्ये सगळ्यात सूक्ष्म चिकटलेला पाप हा कचरा आहे. स्थूल कचरा लवकर निघतो. आपण झाडायला लागलं ना तर स्थूल कचरा लगेच निघतो, पण धुळीचे कण जे बसलेले असतात ना ते ओल्या फडक्याने स्पेशल पुसल्याशिवाय ते निघतच नाहीत. त्या धुळीसारखं आपल्या जीवनावर पापाचं धूळ बसलेली आहे. पापाचा त्याग करा. पापने तजोने हरीने बयो. आपलं केंद्र चालू आहे आत्मनिरीक्षण. तेव्हा जोडून या धन उत्तम व्यवहार आहे, उदास विचारे वेच करी. लवकर श्रीमंत होण्याच्या मागं लागू नका. व्हाल तात्पुरतं, पण त्याच्याबरोबर फार मोठं पापाचं गाठोडं तुमच्याबरोबर येणार आहे. आणि हे पापाचं गाठोडं जन्मोजन्मी तुम्हाला दुःख देणार आहे, अनेक जन्माच्या फेऱ्यात पाडणार आहे. आणि जन्म चुकवणाऱ्या मानव देहातही ते दुर्बुद्धी रूपानं तुमच्या शेजारी सतत राहणार आहे. ही दुर्बुद्धी तुम्हाला पुण्य करू देणार नाही. म्हणून दुर्बुद्धीचा त्यागाची प्रार्थना हा सुद्धा महत्त्वाचा अंग आहे. आपल्या प्रार्थनेमध्ये एक एक इतके महत्त्वाचे शॉर्ट बट स्वीट असणारे मुद्दे आहेत. तुम्ही जर विचार केला तर कल्याणाला पर्याप्त आहे. निष्ठेचा विषय, पापत्यागाचा विषय, दुर्बुद्धी जावी ही प्रार्थना तळमळीनं. आपल्या वाटत नाही आपल्याला दुर्बुद्धी आहे. दुर्बुद्धीनं फार सूक्ष्म घर केलेलं आहे आपल्या. सज्जनतेच्या नावाखाली सुद्धा आपल्यामध्ये दुर्बुद्धी आहे. सहज चालता चालता दुसऱ्याला फसवतो. काही वेळेला क्रियात्मक दुर्बुद्धी नसली तरी आत बीज बसलेलं आहे. फुकटचं धन उचलताना कोणावर अन्याय नाही, पण तरी ती दुर्बुद्धी आहे. तुमचं नाही त्याचा तुमचा संबंध काय? पण किती सज्जन असे आहेत की रस्त्यात पडलेलं कोणती वस्तू कधी घेतलीच नाही, सगळे परमार्थ करणारे. 10ची नोट जरी खाली पडलेली असली तर ती घेण्याचा सुद्धा विचार येणं
प्रत्यक्ष कोणावर अन्याय नाही आहे, पण तरी ती दुर्बुद्धी आहे. तुमची नसलेली तुम्ही घेणं हेच पाप आहे. तर दुर्बुद्धीचा विचार करा. आणि काही काळापुरतं नाही, कदानुपजो नारायण, कदा त्याला सतत करता बाहेर काढा दुर्बुद्धीला. कदानुपजो नारायण. थोडा वेळ पुरती नाही. आपली कशी असते सद्बुद्धी, देशकालाच्या प्रभावानुसार असते. जसं ते खेड्यातले लोक, आता मी श्रावण धरलाय म्हणतो, श्रावणापुरती दारू सोडली म्हणजे झालं. ही देशकालाची सद्बुद्धी बरं का. इतर वेळेला काय बेईमानी झाली. मोठ्या एकादशीच्या दिवशी, आज एकादशी करतो, एकादशी नाही मोठ्या एकादशी करतो, आणि लहान एकादशीने काय बेईमानी केली कुणास ठाऊक. तर हे दुर्बुद्धीचे खूप प्रकार आपल्याजवळ आहेत, लक्षात घ्या. सातत्यानं दुर्बुद्धीचा त्याग करा. पापाचं मूळ आहे लोभामध्ये, विकारामध्ये, दुर्बुद्धीमध्ये. पापने तजोचा खूप विचार आहे. निषेधांग फार सुधारायचं गरज आहे. विधी अंगाची कवायत करतो आम्ही, काही वार करतो, काही महिन्यात काही सत्कर्म करतो, अधिकाला की इथे येतो. न करणाऱ्यापेक्षा तुम्ही सगळे ठीक आहात, पण सदात्व आलंय का, नित्यत्व आलंय का? कदानुपजो नारायण. सदाचरणाला सदात्व आलं पाहिजे. हे सदात्व आपलं येत नाही. म्हणून भगवत भजनाच्या फलश्रुतीची बैठक आहे, पापने तजो मग हरीने भजो. तसं वळण लागण्याकरता एका वेळेला दोन्ही चालू राहिलं सुरुवातीला तरी क्षम्य आहे, पण ते तसंच चालू राहतं कोडगेपणा. पापही चालून भजनही चालू. काही भजन काही पाप वजा होत नाही. काही भजनानं काही प्रकारचं पाप वजा होतं, लक्षात घ्या. पण काही पाप हे नुसतं भजनानं वजा होत नाही. असं काही पाप आहे, घनीभूत पाप. हे अनितीचं जे पाप आहे ना, फार घनीभूत पाप आहे, वजनदार. मी आपल्याला सांगितलं की मागं उदाहरण, क्वांटिटी समान होणं भाग वेगळा, क्वालिटी त्याची जी आहे त्याच्यामुळं फार फरक पडतो. 1 किलो बाजरीचे दाणे एका तराजूत घातले आणि 1 किलोचं लोखंडाचं वजन घातलं तर क्वांटिटी सारखी झाली, पण 1 किलो वजनासारखं जर तुमचं पाप असेल तर 1 किलो बाजरीच काय, 10 किलो बाजरी त्या 1 किलो वजनावर किती वेळा आपटली तर त्याला काहीच होणार नाही. पण लोखंडाचं घनीभूत वजन बाजरीवर मारलं तर बाजरीचं पीठ होईल. तर घनीभूत पुण्य असेल तर पाप जळेल, घनीभूत पुण्य नसेल तर पाप जळू शकत नाही. मोठ्या महात्म्यांचे काही काही वाक्य. एकदा आम्ही डोंगरे महाराजांजवळ बसलो होतो, असं जळजळीसारखा ढेकर आला. एक व्यापारी त्यांच्या जवळचा परिचित आला होता. तर महाराजांनी वाक्य बाहेर पडलं, अजून पाप फार आहे. हे तुका म्हणे पापी येते रोगाची रूपे, याच्यावरून म्हणले अजून खूप पाप शिल्लक आहे म्हणले. तर तो व्यापारी म्हणला, महाराज तुमच्यासारख्या सतत सत्कर्म करणाऱ्यांनी जर असं म्हणलं अजून पाप फार शिल्लक आहे तर आम्ही काय म्हणावं? तुम्ही तर सतत पुण्य करताना दिसता. त्यांनी सांगितलं, आम्ही दिसतो पुण्य करताना, प्रयत्न चालू आहे, पण पुण्यामध्ये फुटकरपणा आहे. त्याने उदाहरण दिलं, कापसाच्या हातोड्याने लोखंड तुटत नसतं. उदाहरण दिलं कापसाच्या हातोड्याने. तसं आमचं तुम्हाला हातोडा दिसतोय पण हा कापसाचा आहे म्हणून ते पाप जळत नाही म्हणले पुरं.
महाराजांसारख्याने असं म्हणावं, आपण काय म्हणावं, आपलं त्रैराशिकच करणं अवघड आहे. लक्षात घ्या. तर आपला हा सगळा कापसाचा हातोडा आहे. अधिकात आपण पुण्य करतो, पण ते कापसाच्या हातोड्यासारखं आहे. तो कापसाचा हातोडा वाढवायपेक्षा सुद्धा हे जे घनीभूत पाप आपले आहे, त्या पहिल्या पापाला चिकटत राहिले ते सोडा. म्हणजे तुम्हाला पापने तजोने हरीने भजो. खरा परमार्थ हा आहे. हा न कळणारा परमार्थ आहे, वरून न दिसणारा परमार्थ आहे. कुणाला फसवू नका. लोक तुम्हाला तसं म्हटलं नाही तरी तुमचे तुम्ही साक्षीदार आहात. एखाद्या शेतकऱ्याने लोक लवकर विश्वास ठेवणार नाही, काही ठेवतील, काही ठेवणार नाही. पण तुम्ही तुमच्या जीवनात साधी गोष्ट आहे की आवश्यक तेवढा भाव सगळीकडं आहे. मी आयुष्यात दुधात पाणी घालणार नाही, एवढा साधा नियम करावा. एकेका नियमाचं पुण्य होईल. नाही होत, सुटत नाही. सहजासहजी सगळी पापं करतो, निर्ढावल्यासारखी पापं करत असतो सारखं. पैसे मिळवताना विवेक राहतच नाही डोक्यात. हाव हाव हाव, किती पैसा मिळवायचा, काय करेल तो पैसा, दुसऱ्याची धन. तुम्हाला लाभ होण्यापेक्षा कित्येक लोकांची अशी अवस्था आहे, कित्येक लोकांची. साठवायचं ते मी उदाहरण सांगत असतो, तुम्ही सगळ्यांनी काही नाही ऐकलेलं आहे. लहान मुलं थंडीच्या दिवसात शेकोटी करतात. खूप भरगतचं असं काही त्यांच्याजवळ हे नसतं. मग वेळ जास्त कशात, त्या थंडीच्या कुडकुडण्यामध्ये गल्लीतल्या गटारीतला कचरा वेचण्यातच जास्त वेळ. तो हलका कचरा भरकन जळून जातो आणि ती शेकोटी विझू नये म्हणून चालू असताना पुन्हा पळायचं. ती शेकोटी तुझी सासू घेऊन ये, लहान पोरांच्या ह्याच्यात. आणि ते थंडीत जास्त वेळ त्या कचरा गोळा करण्यातच, जाळ भोगायला काही शिल्लक नसतो. कारण तो जाळ इतका पटकन विझतो आणि पुन्हा विजायच्या आत कचरा घालायला पाहिजे, म्हणून तो अर्ध्या जाळातच तो कचरा आणायला जातो. हे आपलं सगळं असं चाललेलं आहे त्या लहान मुलांच्या शेकोटीसारखं. मरतो, रिटायर व्हायला 2-5 लाख रुपये जमा करतो, 10 लाख रुपये, एक बंगला बांधतो आणि बंगलाच्या वास्तुशांतीच्या आधीच हार्ट फेल होतो. तो सगळा भोग दुसऱ्या करता, मर तिकडंच. याचा काही जीवनात काही नाही. सगळा पैसा वाचून 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 ही सगळी परिस्थिती आहे. पण विवेक होत नाही. अरे हे सगळं जे तुम्ही पाप केलं हे कोण तुम्हालाच भोगावं लागेल. ते भोगायला येणार नाही. त्यांचं काहीतरी पुण्य आईतं घबाड त्यांना मिळतं आणि तुमचं पाप मात्र ते भोगत नाही. ते तुमचं तुम्हाला भोगावं लागेल. पापने तजो. फार महत्त्वाचा आजचा कचरा एवढाच लक्षात घ्या काढायचा, म्हणजे पापने तजो. कोणत्याही कामाकरता पाप करायचं नाही. लक्षात घ्या. पापाला समर्थन सुद्धा करायचं नाही. नुसतं स्वतः पाप करायचं नाही. दुसऱ्याच्या पापाला काही लोक समर्थन करतात. आपल्या हाताने करत नाहीत पाप, पण पापाला समर्थन करतात. हल्ली त्याच्याशिवाय जमतच नसतं. पोरांना सुद्धा कधीही नीतीचे धडे देत नाही. स्वतःचा नीतीचा काळ असतो आणि पोरांच्या काळामध्ये अनितीला समर्थन करतात. स्वतःच्या काळात पवित्र वागतात. काही महिला 40-40 वर्ष स्वतः बाहेर बसल्यात, पण सुनेला बाहेर बसण्याचा आग्रह करत नाही, मुलीला शिकवत नाही. मुली बिघडत चालल्यात, त्यांच्यावर ह्याही बिघडतात. कोणत्याही आचरणातल्या पापावर कंट्रोल करण्याचा प्रयत्न स्वतःहून न करणं. स्वतः करताही पाप करू नका आणि तुमच्या अंडर जे असतील कर्तव्य म्हणून त्यांना पाप करू देऊ नका. थोडं वाईट वाटलं तर चालेल. आज त्यांना पापापासून वाचवलं तर त्याचा लाभ होईल.
तर जेवढं भगवंताच्या भजनाचं वळण पाहिजे त्याच्या बरोबरीनं पॅरलल पाप टाकण्याच्या वृत्तीची सावधानी पाहिजे. पापने तजोने हरीने भजो. बस महाराजांचं एवढं एक वाक्य आत्मनिरीक्षणाकरता आजच्या ह्याच्यात मी तुमच्या समोर दिलंय. देह शुद्ध करुनी भजनी भजावे, अनेकाचे नाठवावे दोषगुण. काही वाक्य करायची गरज नाही. साधने समाधी नकोपा उपाधी सर्व समबुद्धी करी मन. म्हणे जनार्दन घे अनुताप, सांडीपा संकल्प एकनाथा. हा अनुताप घ्या. अनुताप नित्य पूर्व सावधानीला अनुताप म्हणायचा. अनु म्हणजे पूर्व. आपली पश्चात चर्चा असते, पूर्व सावधानी नसते. नव्हतं घडायला पाहिजे, असं कसं घडलं. पूर्व सावधानी हे साधनेतलं मर्म आहे. अनुताप म्हणे जनार्दन घे अनुताप, सांडीपा संकल्प एकनाथा. साधने समाधी नकोपा उपाधी सर्व समबुद्धी करी. अनुताप महत्त्वाचा आहे. सावधानी म्हणून रामसुखदासजी महाराज म्हणतात सावधानी ही साधन आहे. आपण सावधान नसतो करताना, पश्चात नुसते चर्चा करतो. तर ही पूर्व सावधानी हा महत्त्वाचा भाग आहे. आणि या पूर्व सावधानीतलं हे पहिलं वाक्य, मग नंतर हरीने भजो पापने तजो. बस ही पूर्व सावधानी लक्षात घ्या. जेवढे लोक पापने तजो हा पेपर पास करतील तेवढं त्यांच्या हरिभजनाचं फलश्रुती वाढेल वेगानं. लक्षात घ्या. जसं विवेकानं नामफलश्रुतीचा वेग वाढतो तसं पापने तजोनं हरीच्या भजनाचा फलश्रुतीचा वेग वाढतो. तुम्हाला भजन करायचं आहे पण त्याचा फलश्रुतीचा वेग वाढवायचा असेल तर आजचा धडा एवढाच लक्षात ठेवा. डोंगरे महाराजांचं महावाक्य पापने तजोने हरीने भजो. पुंडली गवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की. नाम भगवान की जय. जय जय श्री राधेश्याम.